विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने खळबळ माजली आहे। गेल्या 4 दिवसांपासून एकाच क्रमांकावरून त्यांना सातत्याने धमकीचे कॉल्स येत आहेत। अज्ञातांनी शिवीगाळ करत कापून टाकू अशी भाषा वापरली आहे। या प्रकरणी दानवेंनी पोलीस आयुक्तांना देखील पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे। तातडीने चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। तर 11, 12, 13 आणि 14 मार्च रोजी धमक्यांचे फोन आल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे। तर अंबादास दानवे यांना धमक्यांचे फोन नेमके कधी आले? 9595959303 या क्रमांकावरून फोन आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। 15 मार्चला रात्री 1:54 1:55 आणि 2 वाजता धमक्यांचे हे कॉल्स आलेत। फोनवर 2 ते 3 व्यक्ती बोलत होत्या। कापून टाकू, ठोकून टाकू अशी धमकी त्यांनी अंबादास दानवे यांना दिली आहे। धमक्यांमुळे माझ्यासह कुटुंबियांच्या सुरक्षेला धोका असल्याचं दानवेंनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे। एनसी दाखल केल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। मात्र त्या संदर्भात कुठलीही चौकशी इन्क्वायरी करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी अद्याप आलेले नाहीये।